पत्रकार मंडळी, कालच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निकालात जे महायुतीला भरभरून यश मिळालं, एक है तो सेफ है आणि महाराष्ट्रातल्या जनतेला दिलं ते ब्रीदवाक्य महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने खरं करून दाखवलं आणि त्यांनी जनतेनेच महायुतीला सांगितलं की आम्ही एक होतो, आमचा महाराष्ट्र आणि आमचा देश मात्र सेफ करा, विकसित करा. त्या जनतेचे, महाराष्ट्रातली जनतेतील, कोकणातल्या जनतेचे, या सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या लोकसभेचा एक समन्वयक म्हणून मी आभार मानतो आणि स्थिर सरकार मिळण्यासाठी जो मॅन्डेट कोकणाने सुद्धा दिलेला आहे. म्हणजे मी सांगत होतो पहिला, मला आठवत असेल तर आपली पहिली प्रेस, की महायुती सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये सिक्सर मारणार आणि 6ही आमदार आमचे निवडून आले. 6 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही आम्हाला खासदार निवडून दिला. भारतीय जनता पक्ष महायुतीचा खासदार दिले आणि आता 6 महायुतीचे आमदार दिले. देशाचा पंतप्रधान तुम्ही बसवला, त्याबद्दल आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सुद्धा तुम्ही बसवाल. कोकणाच्या विकासाची एक सुवर्ण संधी आहे, ती संधी साधण्याचं एक ताकद या जनतेने दिली. त्याबद्दल पुन्हा एकदा कोकणातल्या, महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचं, भावांचं आणि लाडक्या बहिणींचं सुद्धा, शेतकऱ्यांचं, सगळ्यांचं आभार मी भारतीय जनता पक्षाचा एक समन्वयक म्हणून मानतो आणि पत्रकारांच्या माध्यमातून हे जनतेपर्यंत पोहोचावं असं आवाहन करतो. जसं महायुतीला यश मिळालं, असं महाविकास आघाडीला जे अपयश मिळालं ते महाविकास आघाडीच्या उभाटाचे पक्षप्रमुख आणि त्यांचे सल्लागार यांनी जो महाविकास आघाडीच्या मागे मुख्यमंत्र्याचा चेहरा जाहीर करा, मुख्यमंत्र्याचा चेहरा जाहीर करा असा एक घोषा लावला होता आणि त्याला कंटाळून माननीय शरदचंद्र पवारांनी सांगितलं होतं की ज्याचे जास्त येतील त्यांचा मुख्यमंत्री. या वाक्यामुळे महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी कुठल्याही एका पक्षाचा, त्यांच्या 3 पक्षापैकी कुठल्याही एका पक्षाची संख्या आमदारांची वाढू नये आणि त्यांचा मुख्यमंत्री होऊ नये. त्यामुळे एकमेकांचे आमदार पाडण्याच्या नादात जी अतिघाई केली, म्हणजे ज्याला म्हणतो आपण अतिघाई संकटात नेली, तशी महाविकास आघाडीची अतिघाई त्यांना त्यांच्या पराभवाच्या संकटापर्यंत घेऊन गेली. महायुतीने मात्र मुख्यमंत्र्याचा चेहऱ्याची कुठलीही घाई न करता, संख्याबळाचं कुठलंही उद्दिष्ट समोर न ठेवता, कोण जास्त होईल त्याला मुख्यमंत्री, जे काय बसतील ते ठरवतील दिल्लीवाले, हा समजूतदारपणा जो महायुतीतल्या सर्व पक्षाच्या प्रमुखांनी घेतला, त्या समजूतदारपणाचं जे फळ आहे ते काल आपल्याला महायुतीच्या यशामध्ये दिसतं. क्रमांक 1,
क्रमांक 2 की घोषणांपेक्षा गेल्या 6 महिन्यामध्ये महायुतीच्या मुख्यमंत्री असतील माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही, या सगळ्यांनी जे घोषणा केल्यानंतर ज्या अंमलबजावणीवरती जो जोर दिला, म्हणजे लाडक्या बहिणीचे योजनेचे 5 इन्स्टॉलमेंट असतील, वीज बिलाच्या पंपाचं सबसिडी असेल, या सगळ्या गोष्टी, विद्यार्थ्यांच्या फीचं असेल, या सगळ्या गोष्टींच्या घोषणा न करता 6 महिने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करण्याचं, डीबीटी करण्यावरती महायुतीच्या अर्थमंत्र्यांनी आणि सरकारने त्याच्यावर काम केलं. याच्यातलं अंतिम यश आलं, जनतेने पाहिलं. हे घोषणा पण करतात, हे अंमलबजावणी पण करतात, हे नम्र पण आहेत, हे एकत्र पण आहेत, हे भांडत पण नाहीत. या सगळ्याचा परिपाक म्हणून काल जी थम्पिंग मेजॉरिटी जी मिळाली आहे, मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात जवळजवळ 288 पैकी 225 पेक्षा जास्त आमदार निवडून येण्याचं एक जो भीम पराक्रम केला आहे, शिवधनुष्य उचलण्याचं जे काम कालचं झालं, ते न भूतो भविष्यात होईल केलं मला माहीत नाही, पण भूतकाळात कधी झालं नाही. त्याबद्दल जनतेने जे भरभरून यश दिलं आहे त्याबद्दल आम्ही आभार. आणि जनतेने आता एक विश्वास महायुतीच्या सरकारबद्दल बाळगायला हरकत नाही. त्याच्यामध्ये आम्ही डोळ्यात तेल घालून आम्ही पुढचे 5 वर्ष काम करणार आहोत. तो म्हणजे चिपळूणपासून बांद्यापर्यंत सावंतवाडीच्या या लोकसभेच्या भागाचा, भूभागाचा सर्वांगीण विकास हा पुढच्या 5 वर्षाचा आमचा मोठं असेल, आमचा ध्येय असेल. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही 6ही माननीय आमदारांना सोबत घेऊन माननीय नारायणराव राणेसाहेब खासदार यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे पालकमंत्री PWD मिनिस्टर रवींद्रजीत चव्हाण या दोघांच्या नेतृत्वाखाली या लोकसभेमध्ये एक 5 वर्षाचं विकासाचं एक वादळ त्या ठिकाणी आम्ही निर्माण करू. अशी आमची भावना जनतेपर्यंत पोहोचावी म्हणून आपल्याला या ठिकाणी नुसते निवडून आलो नाही, तर महायुती आजपासून कामाला लागली आहे, एवढं जनतेपर्यंत पोहोचवा. जी एक शर्यत लागली होती, हे मी सांगतोच, हे सगळ्यांना कळलं. पण कालच्या तुम्ही जर सगळ्या बातम्या तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून बघितलं असेल, तर महाविकास आघाडीच्या ज्या प्रवक्त्या आहेत, सुषमाताई अंधारे, त्यांनी तर या गोष्टीवरून त्याच्या दोन्ही सहकारी म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादींचा जाहीर निषेध केला की जर तुम्ही चेहरा जाहीर केला असता तर आपण निवडणूक जिंकलो असतो. तुम्ही चेहरा जाहीर केला नाही आणि शरद पवारांनी चुकीची स्टेटमेंट केली की ज्यांची संख्या जास्त त्यांना मुख्यमंत्री, या एका गोष्टीमुळे आपलं सरकार पडलं म्हणा किंवा आपलं सरकार आलं नाही, असं सुषमाताई अंधारेंचं मत. मी जे सांगितलं त्याने अनेक दाखले पण दिलेत, मी पण देऊ शकतो. त्याने अनेक दाखले दिलेत की या ठिकाणचे कसे अपक्ष उभे केले गेले, रामटेकमधलं असेल, पाटणमधलं असेल, सोलापूरमधलं असेल, अनेक ठिकाणचे काँग्रेसचे, उबाटाचे आणि राष्ट्रवादीचे एकमेकाचे आमदार पाडण्यातच यांनी म्हणजे अगदी बाहेर जाऊ द्या, राजापूरमध्ये सुद्धा काँग्रेसमध्ये गेल्यावेळी जे लढले होते अविनाश लाड, तेच यावेळेला अपक्ष म्हणून उभे राहिले आणि तेच कुणबी समाजाचे असल्यामुळे राजन साळवींना धोका झाला. अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या. याचं कोकणातलं एक उदाहरण, अनेक उदाहरण पडला, हे पण असेच पडले अपक्ष राहिल्यामुळे. तर असे अनेक उदाहरणं आहेत. परंतु एवढ्या यशाने मला विश्वास आहे महायुती आघाडी, मी काल
तिन्ही आमच्या नेत्यांची प्रेस पाहत होतो तुमच्या माध्यमातून. मला विश्वास आहे की महायुती हुरळून जाणार नाही, या यशाच्या झंझाळात अडकणार नाही, पाय जमिनीवर ठेवून काम करेल. आणि मला तर आनंदाची एकच गोष्ट आहे, म्हणजे मी कोकणातला एक भूमिपुत्र म्हणून, कधी नव्हे ती केंद्रात पंतप्रधान आपले आहेत, आमच्या या सिंधुदुर्ग रत्नागिरीतले खासदार आमचे आहेत आणि 6ही आमदार आमचे. हा सरळ रेषेत आता विकास कोकणात आला पाहिजे. आता विकास सरळ रेषेत कोकणात आला पाहिजे, नाही तर 5 वर्षाने जनता माफ करणार नाही. आता कुठलंही कारण आम्हाला देता येणार नाही. जनरल साहेब, तुम्ही लावून धरलेला मुद्दा रोजगाराच्या मुद्द्यावरती ग्रीन दिला. इलेक्शनच्या आधीच राजापूरचे आता विनिंग आमदार जे आहेत किरण समजा यांनी सांगितलं होतं की रिफायनरी आमचा विरोध आहे, त्यांचा विरोध आहे, त्याच्याऐवजी कुठेतरी उद्योगशील रोजगारातून आपण प्रकल्प आणणार आहोत. नाही, त्यांनी, मी त्याच्यावर 8 दिवस त्यांच्या प्रचारात होतोच, त्यांनी असं म्हटलेलं आहे की जनतेला हवा असेल तर येईल, जनतेला नको असेल तर नाही, असं त्यांनी म्हटलं. क्रमांक 1. आणि क्रमांक 2, त्यांचे बंधू उद्योगमंत्री असल्यामुळे आणखी 3-4 मोठे प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी घेऊन येतो असं म्हटले. आता तर याच्या पुढे जाऊन म्हणणं आहे की राजापूरच्या नाणार भागातील जवळजवळ 10,000 एकरचे शेतकरी, त्यांचे 7-12वर ज्यांची नावं आहे, असे शेतकरी स्वतःची 10,000 ते 15,000 एकर जागा स्वतःहून द्यायला सरकारला तयार झालेले आहे. यांना घेऊन आम्ही माननीय नारायणराव राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या सगळ्या आमदारांच्या नेतृत्वाखाली, रवी चव्हाणांच्या आम्ही पुन्हा एकदा होणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि नाणार, जर बारसूला नको असेल तर नाणार सारख्या भूमीमध्ये जे शेतकरी जमीन देत आहेत त्यांच्या जमिनीचा भाव ठरवून द्या, जागा घ्या आणि पोर्ट डेव्हलपमेंट करा, याचा आम्ही पुन्हा पाठपुरावा करणार. पण त्यांनी जनतेला हवा असेल किंवा नको असेल असं म्हटलं. जर जनतेला हवा असेल आणि त्या नाणारमधल्या 10-15,000 एकरच्या लोकांनी स्वतःचे 7-12 द्यायला तयार असतील, जमिनीवरती ते स्वागत करायला तर वाय. आणि मी परत सांगतो, मी मागच्या वेळेला पण सांगितलं, आम्ही प्रकल्पाच्या प्रेमात नाही, तर माझा एकच म्हणणं आहे की या कोकणामध्ये 2 लाख पोरांना पुढच्या 5 वर्षात नोकऱ्या मिळायलाच पाहिजे. हा प्रमोद जठार समन्वयक भारतीय जनता पार्टीकडून माझ्या सरकारकडे हट्ट राहील. आता हट्ट राहील 5 वर्ष. आता आम्हाला बाकी सगळ्या विकासामध्ये की जो कराल तो आम्हाला मान्य आहे, पण माझ्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या चिपळूण पासून बांद्यापर्यंतच्या 2100 गावामधल्या 2 लाख पोरांना रोजगार मिळाला पाहिजे. हा भारतीय जनता पक्षाच्या या सरकारमध्ये असलेल्या एका सामान्य कार्यकर्ता प्रमोद जठारचा हट्ट राहील आणि तो मी 5 वर्षात पुरा केल्याशिवाय शांत राहणार नाही, एवढं तुम्हाला सांगतो. जी आमदारांची एका पक्षाची 29ची संख्या जी आहे किमान, ती पर्यंत ते पोचत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यातले उबाटा राष्ट्रवादीमध्ये किंवा उबाटा काँग्रेसमध्ये लवकरच विलीन होईल आणि तो आकडा पुरा करेल. कारण विलिनीकरणाशिवाय आता ह्या मंडळीच्या हातात काही राहिलं. विरोधी पक्ष नेता हवा असेल तर उबाटाला काँग्रेसमध्ये, नाहीतरी उबाटाचं गेल्या 2-2.5 वर्षात काँग्रेसमध्ये विलिनीकरण झालेलंच आहे. फार चांगला प्रश्न विचारला, गोवाला पेटीवर आणलं. गेल्या 2-2.5 वर्षामध्ये माननीय उद्धव ठाकरेंचं वर्तन पाहिलं. जे स्वतःच्या वडिलांच्या माध्यमातून जे कमावलं ते काँग्रेसच्या नादाने गमावलं. उद्धव ठाकरे शिवसेनेने बाळासाहेबांच्या आशीर्वादाने जे गमावलं ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाने गमावलं.
गेल्या 2-2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे हे पूर्णपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये विलिनीकरण झालेल्या मानसिकतेतच गेलेले आहेत. म्हणजे बाळासाहेबांचं हिंदू हृदय सम्राट म्हणणं सोडलं, बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं, भाषणाला उभं राहताना तमाम हिंदू बंधू बांधवांनो म्हणण्याचं सोडलं, महाराष्ट्र प्रेमीवर आले. अनेक मुल्ला मौलवींचे ते मित्र झाले. म्हणजे बाळासाहेब म्हणायचे, जे राष्ट्रीय मुसलमान आहेत, या देशावर प्रेम करतात, ते मुसलमान आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो. उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर प्रेम करायला सोडून आतंकवादी मंडळींवरती प्रेम करायला सुरुवात केली. त्यांचा 17 मागण्या व बोर्डापासून सगळ्या मान्य करण्याचं जे काँग्रेसचं धोरण आहे त्याला मदत केली. म्हणजे उद्धव ठाकरे हे जवळजवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये ऑलरेडी विलिनीकरणाच्या रस्त्यावरून चालत होते. अखेर जनतेने न्याय दिला. खरी शिवसेना ही शिंदेकडे आहे. आता उद्धव ठाकरे साहेब, नाहीतरी बाळासाहेबांनी म्हटलंच होतं, काँग्रेसमध्ये जर माझी शिवसेना ज्या दिवशी काँग्रेससोबत जाईल त्या दिवशी माझं दुकान मी बंद करेन. आणि उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा शब्द खरा करून दाखवला. आता तो आणखीन एक पाऊल पुढे जाऊन काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये विलिनीकरण करून विरोधी पक्ष नेते स्वीकारून आदित्य ठाकरेंना देऊन त्यांनी तो पण बाळासाहेबांचा शब्द खरा करावा आणि आपलं उबाटाचं दुकान बंद करावं. संदेश काय आहे आमचा? त्याच्यासाठी एकच संदेश आहे की जिथे आहात तिथे सुखी राहा आणि लोकांच्या कल्याणासाठी काम करा, जनसेवेसाठी काम करा. हाच तर आमचे मित्र आहेत ते. आम्ही राजकारणात निर्णय पक्षात असलो तरी आम्ही काही शत्रू नाही. त्यामुळे जनतेने त्यांना जरी नाकारलं असलं तरी त्यांना जनतेशी सेवा करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्याने पुढचे 5 वर्ष विरोधी पक्षनेते म्हणून या सरकारवरती अंकुश ठेवण्याचं काम करावं. परंतु त्याने हे पण समजून घ्यावं की कोकणामध्ये एक निगेटिव्ह मानसिकता ही फार चालत नाही. आता कोकणाने काप टाकलेली आहे आणि कालपर्यंत जे नकारात्मक गोष्टीला कोकण भरभरून मत देत होतं, आता ही नवीन पिढी आता सकारात्मकतेला मत देते. म्हणजे नवीन पिढीला प्रकल्प हवेत, रोजगार हवेत, विकास हवाय, रस्ते हवाय, पाणी हवाय, जगातल्या ज्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी हव्यात त्या आता माझ्या कोकणातल्या तरुण तरुणींना हव्या आहेत. त्या थांबवू नका आणि जे थांबवतात त्यांना दूर करण्याचं काम जनतेने केलं. त्यामुळे त्यांनी पण आपल्या जागी आपलं काम करावं. परंतु आता कोकणातल्या विकासाला जी गती मिळणार आहे त्याच्या आड येऊ नये. त्याने संदेश तरी 58,000 झाला. 58,000 ते रावराणे असे तर डिपॉझिट केलं असतं, सतीश सावंत रावराणे. त्यामुळे पहिलं चाललं होतं ना कोणाला बळी द्यावा ते ठरवलं आणि सगळ्यात बिचारा गरीब त्याला बळी दिलं जातं. तर संदेश आमचा गरीब म्हणून त्याला बळी दिला. हरकत नाही. बघा, यशाने माजू नये आणि अपयशाने लाजू नये. म्हणून माझे सगळे मित्र आहेत, त्यांनी फार छान काम करावं आणि विकासासाठी त्यांना आमच्या सरकारची जिथे जिथे मदत लागेल तिथे नक्की आम्ही त्यांना देऊ. न लाजता त्याने आमच्याकडे मदत मागावी, सरकार मदत करेल. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.